नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आज 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये बीड जिल्ह्याने बाजी मारलेली आहे आणि बीड म्हटलं की आता सगळ्यात पहिली आठवण होते ती म्हणजे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती. तेव्हा त्यांची मुलगी वैभवी देशमुख ती समोर आली आणि तिने या हत्येबद्दल आवाज उठवला. वेगवेगळ्या ठिकाणी सभांमध्ये ती जात होती आणि वडिलांना न्याय मागत होती. आज त्या वैभवी देशमुखचा देखील 12वीचा निकाल लागलेला आहे. वैभवी देशमुखने 12वी मध्ये घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. लातूरला ती शिकायला होती, मात्र वडिलांच्या निधनानंतर बीड मध्ये आलेली होती. अनेक ठिकाणी सभेसाठी ती जात होती, अनेक ठिकाणी तिला भेटायला लोक येत होते. त्या सगळ्यांसोबत ती बोलत होती. वडिलांवरती झालेल्या अन्यायाचं, त्यांच्या कुटुंबावरती झालेल्या अन्यायावरती न्याय मागण्याचा मागत होती आणि या सगळ्यानंतर ती अभ्यास देखील करत होती. हे तिच्या आजच्या निकालावरून दिसून आलेलं आहे. वैभवी देशमुखला जवळपास 600 पैकी 512 गुण वैभवने मिळवलेले आहेत. इंग्रजीमध्ये 63, मराठीमध्ये 83, गणितामध्ये 94 गुण मिळवलेले आहेत, तर फिजिक्स मध्ये 83 गुण मिळाले आहेत. केमिस्ट्रीमध्ये वैभवी देशमुखला 91 आणि बायोलॉजी मध्ये 98 गुण तिने मिळवलेले आहेत. वडिलांसाठी न्याय मागत असताना, संपूर्ण महाराष्ट्रभर दौरे करत असताना देखील आपल्या अभ्यासाकडे तिने दुर्लक्ष केलेलं नाहीये आणि हेच तिच्या आजच्या निकालातून दिसून आलेलं आहे. वैभवी देशमुखला आता 85.33% गुण मिळालेले आहेत. वैभवी देशमुखचं संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत आहे, तिचं अभिनंदन केलं जात आहे. मात्र अजूनही हा खटला न्यायालयामध्ये सुरू आहे. आता ज्येष्ठ सरकारी वकील त्यामध्ये बाजू मांडतायत सरकारच्या वतीनं. आता हे सगळं करत असतानाच इकडे न्यायालयीन लढाई लढत असतानाच वैभवी देशमुख आता मेडिकलची तयारी करणार आहे, अशी देखील माहिती समोर येत आहे. म्हणजे हे अपेक्षित देखील नव्हतं, कारण की जी मानसिकता होती ती खरंच आमच्या सर्वांची, म्हणजे आम्ही खूप डिस्टर्ब झालतो. कारण की माझ्या वडिलांची जी हत्या होती ती म्हणजे खरंच खूप निर्गुण हत्या झाली आणि त्याचं दुःख आम्हाला खूप होतं आणि ते दुःख इथून मागे आणि इथून पुढे देखील आम्ही ते म्हणजे स्वप्नात देखील त्या दुःखाचा विचार केलेला नव्हता. किती टक्के पडलेले आहेत आणि पटकन बोलत जाऊ. कुटुंबियांना सांगितले का? 85.33 मार्क्स आहेत. आणि आज खंत या गोष्टीची वाटतेय की आज सर्वजण सोबत आहेत, पण माझे वडील माझ्या सोबत नाहीत. त्यांची कौतुकाची थाप माझ्या पाठीवर आज पडणार नाही. आज देखील नाही तर इथून पुढे ती थाप माझ्या पाठीवर कधीच पडणार नाहीये. आणि ज्या लोकांनी माझ्या वडिलांना आमच्यापासून माझ्या कुटुंबापासून, गावापासून त्यांना हिरावून घेतलं, त्या लोकांना लवकरात लवकर सरकारने फाशी द्यावी. आज आमचं कुटुंब जे उघड्यावर पडलंय, आमचे जे डिसिजन आहेत ते थांबलेले आहेत, म्हणून तेच डिसिजन आम्ही देखील आमच्या भविष्यात पुढे जावं म्हणून माझ्या वडिलांना त्यांनी लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकावं. आणखी एक आरोपी आपला अजूनही फरार आहे, त्याबाबत काय माहिती? काही विनंती आणि अपेक्षा म्हणायला हरकत नाहीये की माझ्या वडिलांचे जे आरोपी आहेत त्याच्यातला एक आरोपी अद्यापही फरार आहे. त्याला प्रशासनाने लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांना सुद्धा यामध्ये, म्हणजे ते तर आरोपी आहेत पण त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर झाली पाहिजे. वडिलांचं काय स्वप्न होतं, काय बनावं आणि आता काय पुढचं, कुठं ऍडमिशन घेणार आहे? माझी नीटची तयारी चालू होती, पण कालचा नीटचा जो पेपर झाला त्याच्यामध्ये माझं स्कोरिंग खूपच कमी, म्हणजे 150च्या आतच येते. पण मला माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि डिसिजन आम्ही त्यावेळेस घेऊ शकू, त्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल, म्हणून सरकारकडे माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय द्यावा. छत्रपती संभाजीनगरहून माय महानगर लाईव्ह साठी मी उन्मेष खंडाळे.